नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे. तर सुरुवात करूया चुटकूपासून. तर सकाळ झालेली आहे. सकाळी आम्ही उठलेलो आहोत. तर हा चुटकू पण उठलेला आहे. मी तोंड वगैरे धुवून तयार झालेली आहे. तर आता माझी कामाची वेळ आली. कामाचं वाट पाहत होतं. किचनमध्ये खूप सारा पसारा पडला होता. ॲक्च्युली मी बाहेर गेले होते म्हणून काल मी जरा थकले होते. मग मी रात्री काहीच काम केलं नाही. कामाला लागले तर चुटकू लगेच रडायला लागला. चुटकूला आवडतच नाही मी काम करताना. तर मग काय चुटकूला बॉटलमध्ये दूध टाकून दिलं आणि त्याला कार्टून लावून दिलं. मग चुटकू आपलं बघत बसला मस्त. टी व्ही लावून दिली का त्याला मग काही टेन्शन नसतं. आणि मग त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. पटापटा सगळे भांडे घासून घेतले. झटपट पटापट मस्त लवकर लवकर भांडे सगळं किचन वाटा स्वच्छ आवरून घेतला. त्यानंतर किचन वाटा साफसफाई करून भांडी खूप जास्त होते. मला कामाला लागायच्या अगोदर मला खूप कंटाळा येतो, पण एकदा का मी कामाला लागले मग खूप पटापटा मस्त चकाचकच करून टाकत असते. तर मस्त किचन वाटा साफ करून घेतला. त्यानंतर इकडे डाळ आणि भात शिजवण्यासाठी ठेवलं होतं. डाळ शिजवून घेतली. त्यानंतर फोडणी दिली. लसूण, जिरे, मोहरी, थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला मस्त फोडणी दिली डाळीला. डाळ पण झाली होती, भात पण झाला होता. त्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी तोंडी लावायला काहीतरी करावं म्हटलं. तर मग तन्वीच्या पप्पाला फोन केला. मग त्यांना विचारलं काय करू, तर ते म्हटले बघ तुझ्या मनाने कर, तुला काय करायचं आहे. तर माझ्या मनाने म्हटलं का मला चिकनशिवाय दुसरं काही सुधरत नाही, पण रोज रोज चिकन खाणं पण चांगलं नाही. तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे. तर मग मी कांदा टोमॅटो घेऊन या चॉपरमध्ये मस्त बारीक केलं. 2-4 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर पण घेऊन बारीक केलं. तर गेस करा बरं मी काय बनवणार असेल आता. डाळ भातासोबत आमचं फेवरेट आहे हे. तर मस्त चॉप करून घेतलं आणि आता त्याबरोबर मी बनवत आहे अंड्याची पोळी. तर इथे अंडे फोडून घेतले पहा. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि बारीक केलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर ते पण टाकलं. त्यानंतर मी हे मिक्स करून घेतलं. तर तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस केली का, तर हे मिक्स करण्यासाठी इथे ही प्लेट जरा बारीकच झाली, पण हरकत नाही. एक थेंबही न सांडवता हे मिक्स करणं देखील एक कलाच आहे. आणि ही कला माझ्यामध्ये भरपूर आहेत. अशा छोट्या मोठ्या कला या कधीतरी अमावस्या पौर्णिमेला उगवतात माझ्यामध्ये. त्यानंतर मस्त तेल गरम करून घेतलं. तव्यामध्ये टाकून अंड्याची पोळी करून घेतली. 2 अंड्याच्या पोळ्या तयार करून घेतल्या आणि त्याचबरोबर आम्ही खायला घेतलं. तर मस्त असा आमचा आजचा हा मिनी ब्लॉग होता. तर कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट मिनी ब्लॉग बनवा की नाही आम्ही, ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा अशा एका छान मिनी ब्लॉगसोबत. तर बाय बाय, सी यू, टेक केअर.